आपण थांबलो होतो आणि ही गावची आपली काळी चहा, थोडं चहा घेऊया आणि मग विश्रांती करायला आपल्या घरी मस्त निवांत जाऊन झोपून जाऊया जरा 2 तास. बरं वाटलं. खूप चांगला प्रवास झाला मुंबई टू केलशी. आता पुढचे व्हिडिओ. नमस्कार मंडळी, कशा आहात? आम्ही चाललोय आता गावी कोकणामध्ये. आज निघालोय. दोन्ही गाड्या आहेत, सर्व प्रकारे बघा, सर्व आहेत, फॅमिली मेंबर आणि आपली कॉलेज पण आहे, परत आपली इनोवा आहे सोबत आणि ही गाडी उद्या निघणार आहे. ही आजच घेतली आहे आपण गाडी. तर भाऊ हिला उद्या घेऊन येईल, सकाळी 12 वाजेपर्यंत पोचेल. तर आम्ही सकाळी पोचू. तर चला आपली कॉलेज घेऊया आणि इनोवा अजून एक केली आहे. असे 3 गाड्या आहेत, पण उद्या एक सकाळी येईल. मग आपले सर्व फॅमिली मेंबर आहेत बघा, इथून बघा. यूट्यूबसाठी तुमच्या नवीन व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघायला. चला पुढे आता प्रवास आपण बघूया. चला गणपती बाप्पा. आपला बोरिवलीतून प्रवास चालू झाला. आता तिकडे आपलं पेट्रोल भरूया पहिला सर्वात प्रथम. बाहेर निघाला ना राजेंद्रनगर मधून हायवेला थोडा चला आता हायवेला पोचलोय. आपल्या बोरिवलीतून निघालो. बरेच जण आहेत पाठीमागे. ती गाडी अजून एक आहे इनोवा. सकाळी एक इनोवा निघणार आहे. तर अशा प्रकारे आपला प्रवास आहे, आता चालू होणार आहे. तर जास्त काय मी आता व्हिडिओ मधले दाखवेन. आणि आपल्या कोकणातले रस्ते आज कशा प्रकारे आहेत, कारण का एप्रिल महिना लागल्यामुळे आणि मे बरेच जण आता गावी निघालेत. तर त्या हिशोबाने आता आपल्याला पुढे कसं काही ट्रॅफिक भेटते ते आपण पाहूया. चला मग आता पुढचा प्रवास करू आपण. कोपरला आता पोहोचलोय. इथून आपल्याला राईड घ्यायचं आहे. राईडवरनं आपल्या गोवंडी हा ब्रिज पुढे येईल आपल्याला. त्यानंतर मग पुढून लेफ्ट मारून आपल्याला वाशीच्या दिशेला आपल्याला जायचं. रात्रीची वेळ आहे, पण काय जास्त ट्रॅफिक इथे भेटलं नाही. पुढे आता आपण बघूया. तरी बऱ्यापैकी आलो इथे. प्रवास आपण करूया. मुंबई वाशी पनवेल. रात्रीची वेळ आहे, पण थंड पण वाटते आणि बरं वाटते दिवसापेक्षा रात्री. गाडी जरा तापली असते, जरा उभी राहिलेली वाशी क्रॉस केलेला आहे. खारघर आणि पनवेलच्या दिशेला आता आम्ही चाललेलो आहे. तरी अजूनपर्यंत काही ट्रॅफिक लागलेलं नाही आहे. रोड एवढे चांगले लागले. या टायमाला गणपतीला खूप बरं वाटेल, म्हणजे एवढं काही ट्रॅफिक लागणार नाही. तर आता पुढे आपण
आपला प्रवास असं चालू ठेवूया आणि बघूया. आता गाडी एक दुसरी आहे ती पाठीमागे आहे. तर आपण असती आपल्या सकाळी पोचायचं आहे, काय घाई नाही आहे, तर असते ते निघूया. तर पनवेलला एक ब्रेक घेऊया चहाचा मस्तपैकी. नवीन टाकले ते हा तिकडे अजून चालू नाही केलं ते. ना, म्हणजे हे लावलेत ना हे सगळं. काय करतो बाबा, घे रे बाबा पुढे. काय अरे चल ना पुढे घे ना, काय करतो गाडी चालवतो काय एवढं किलो आणि हा गाडी चालवतो काय करतो. एकदम पुढे घे ना, पाठी बघून फास्ट गाड्या आहेत. इथे काय इथे हे दुकान आहे. हा ते साईडला जरा पुढे घेऊन थांबूया ना, पुढे घेऊन थांबूया तुला सर्व्हिस रोडला. पहिला ब्रेक पनवेलला. आता जस्ट जास्त काही नाही, चहा घेतलाय. इथून आता प्रवास होईल आपला माणगावला. माणगावचा प्रवास तिथे आपण थांबू, तिथून डायरेक्ट आपल्याला फटाफट निघायचं आहे केळशीला. चला चहा बी घेतलं, जास्त काही ते थांबलो नाही, बरं वाटलं. आणि आता आपलं पुढे व्हिडिओ कशा आहेत त्या काढायचा प्रयत्न करूया. फटाफट निघूया. जास्त 5-6 मिनटं, आम्ही 10 मिनटं थांबलो इथे. हे आपल्या ही कॉलेज बघा, लाईट बीट लावून घेतलेत ना. आणि ही इनोवा माझ्या मित्राची आहे, ती आम्ही त्याच्याकडून घेतलेत. पण त्या गाडीचे पर डे 1000 म्हणजे 2500 रुपये आहेत या गाडीचे. तर 3 दिवसासाठी ही गाडी मी घेतली आहे त्यांच्याकडून. आणि माझी गाडी आहे ती बघा, अजूनपर्यंत ही कंपनी कलर आहे, दादा माझा लाडका. इनोवा उद्या येणार आहे सकाळी, अजूनपर्यंत तशीच काय नाही, एकदम आपल्या गाडीला तसंच ठेवलं आहे बघा. लाईट लावून घेतले अशा प्रकारे आहे. त्या दिवशी बोनेटला आत्ता गावांना मी संमेश्वरांना आलो तर कलर निघाला होता, कलर करून घेतला पूर्ण गाडीला. फक्त पुढे बोनेटला कलर करून घेतला. अशा प्रकारे आपली ही कॉलेज आहे, 4थी कॉलेज आहे आपली. ह्या प्रवास खूप मजा येते, 10 जण बसतात. चला दाखवायचं होतं एक छान प्रकार आपल्या मनासारखी गाडी आहे. पंच हनुमान उद्या इथे कार्यक्रम असणार परवा. गेल्या टायमाला आलो तेव्हा इथे लावलं होतं, चहा घेतलं होतं. पूर्ण आपल्या पुढचा रस्ता प्रवास चालू केला होता. सकाळचा प्रवास होता. सकाळचा प्रवास करताना पुढे जमलं नाही बारकीला. संगमेश्वरच्या नंतर घाटात आम्ही पोहोचलो ना, गाडी हिटर भेटली ना, गाडी बंद पडली. हा काटा आहे ना वरती गेलेला, तेव्हा माहिती पडली. चला आम्ही आत्ता या रोडला म्हणजे आपल्या गोवा कोकण रोड या रस्त्यावर आम्ही आता पोचलो. सुरुवात झाली इकडनं. तुम्ही माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असाल, दिवसाला जेव्हा गेलो तर रोड कसे होते. चांगल्या प्रकारे रोड आहेत. डांबरचा रोड नसल्यामुळे आता सिमेंट कॉन्क्रीट आहे. लाईट येतो ना गाडीवर, समोरचे रोड दिसत नाही. थोडंसं काम चालू आहे रस्त्यावर. पनवेल क्रॉस केलं आपण. हा जाळी आहे ना पुढे, लावलेला ती माकड्या रस्ता क्रॉस करण्यासाठी. आणि जनावर असतात ना, जनावर प्राणी त्याच्या खालून अंडरग्राऊंड हे ठेवलेलं आहे. म्हणजे या जंगलात त्या जंगलात जाऊ शकतो. हां अशा प्रकारे हे केलेलं आहे. खूप असतात त्यापैकी. बरं झालं आता आपण हा रस्ता चांगला आहे म्हणून आता पेनला पोचू. चला पुढे आता निघूया.
चला कुठे जाऊन थंड वारा सुटलाय मस्तपैकी. रोड एवढे चांगले आहेत की रस्ते गाडी चालवताना एक सावधानी बाळगा की जे बाजूला जी व्हाईट पट्टी दिली आहे त्याच्यामुळे आज कुठेतरी आपल्याला गाडी चालवताना पुढचे रस्ते माहीत पडतात. जर एखादी व्हाईट पट्टी नसती तर लेफ्ट साईडचं पण आता काय झालं, आता स्पीड ब्रेकर आलं होतं अचानकमध्ये ब्रेक मारायला लागलं मला. हे असे प्रॉब्लेम होतात कारण का स्पीड ब्रेकरच्या तिकडे फक्त डांबरिंग टाकलेलं असतं आणि व्हाईट पट्टी नसते त्याच्यावरती, तर मग माहीत नाही पडत अचानकमध्ये असे ब्रेक मारायला लागतात. थोडासा रोड बनवायला पाहिजे. पावसामध्ये मध्ये मध्ये कच्चा रोड आहे ना थोडा, हो ना, पाणी मारलं तर माती उडणार नाही. झालाय. हां 70% झालं आहे, 30% अजून बाकी आहे. मानगाव डेपो आहे ना, मानगाव पण सोडूया. खाली आहेत मंडळी. आत्ता पोचलो आहे लोणेरला आणि पहिली गाडी आता इथे आपण पोचलो. इनोवा आहे पाठीमागे, ते पण जस्ट आता मला वाटतं पोचत असतील. आणि ह्यातमध्ये आम्हाला मामा पण भेटला होता रिक्षा घेऊन, तो पण येतो आहे इंदापूरला. रिक्षा आता बोला गॅस भरतो आणि तिथे थांबा तुम्ही, तर तो येणार आहे आता. तर काय माझी पोरगी हां काय झालं बाबू. चला आता आपण तिथे लोणेरला पोचलो आहे. जरा कॉफी घेऊया आणि काहीतरी जरा खाऊन घेऊया, त्यानंतर पुढचा प्रवास आपण चालू करूया. बघू त्या प्रकारे पोचलो आहे. सर्व आहेत गाडीमध्ये, त्यांना खायला काही जमत नाही, आपण काहीतरी घेऊ. नाश्ता झाला सर्वांचा, नाश्ता झाला. नाही पैसे आता बघूया. आता गोष्ट आता काय घेतलंय, कॉफी घेतले फक्त. युट्यूबला बघायला भेटेल तुम्हाला. बाकीचा अजून प्रवास चाललाय, पुढचा प्रवास आपला बाकी आहे. तर आता कॉफी घेऊया, नंतर मग पुढचा ब्लॉग करूया आपण. बरेच आहेत आपल्या लोणेरला. काय बोलले गे पब्लिक, काय बोलली काय पाहिजे.
चला लोणेर फाटा सोडलेला आहे आता मंडळी. आपण आता आपला पुढचा प्रवास चालू करूया. डायरेक्ट मंडणगडला आता थांबूया. बरेपैकी आलो बोरिवलीतून. पनवेलला थोडं थांबलेलो 5-10 मिनटं. तिथून नंतर डायरेक्ट लोणारला मस्तपैकी भुर्जी पाव खाल्लं. 500-700 रुपयाचं बिल झालं ना. आता गावी जाऊन 1 वडा 40 पाव हा रेकॉर्ड आहे आमचा जत्रेला. कारण का तो ती गंमतच झाली होती. एकच वडा होता आणि 40 पाव राहिले होते. चटणीसोबत खाल्ले होते सर्वांनी. चटणी पाव म्हणून. चला पुढचा प्रवास आता आपण करूया. चला आपला टोलपाटा आला आहे. सरळ जाते रत्नागिरी पणजी आणि आपल्या लेफ्ट साईडला आंबेत मार्ग करून मंडणगडला आपल्याला पोहोचायचं. मंडणगडवरून आपण केलजीला. तिथून आपला प्रवास आता एक्सप्रेस गोवा रोड म्हणजे कोकण गोवा रोड आपला हे आता सुटणार आहे. तिथून आपण लेफ्ट मारून टोलपाट्याला पोहोचू. म्हणजे गेल्या व्हिडिओत तुम्ही पाहिला असेल आम्ही संगमेश्वरला जाताना तिथे नाश्ता केलेला. तेच आपण रिटर्न घेतो इथे. इथून मंडणगडला राईट मारून पुढे निघू. पार्टी तर नाही राहिलं ना. हा पेट्रोल पंपला थांबणार तर मला वाटलं तिकडे थांबला असेल पेट्रोल पंपला. रस्ते एकदम रोड झाला तर एकदम रोड चांगले आहेत. पण तरी आपलं 1 तास अजून आहे. मंडणगडला आपण पोहोचलोय. डेपोला जरा थांबूया. दुसरी गाडी आपली येते पाठीमागून. इकडे जरा थोडं फ्रेश होऊया. मंडणगड डेपोमध्येच आपण घेऊया गाडी जेणेकरून जरा मंडणगड सोडूया. आपलं 1 नंबर बाथरूम झालं. आता इथून केलशीला जाऊया. थोडं डिझेल भरूया आणि मंडणगड डेपो आम्ही आता क्रॉस करतोय. इथून आम्हाला आता 1 तास लागणार आहे गावी पोचायला म्हणजे केलशीला. तिकडे गेल्यावर विश्रांती करू. पहिला इथे आता डिझेल भरून घेऊ. रस्त्याचा प्रवास तुम्ही पाहिला असेल. रात्रीचा प्रवास म्हणजे करणं दिवसभर झोप भेटली पाहिजे.
तो पूर्ण केल्याशिवाय गाडी रात्रीचं काढणं म्हणजे खतरनाक आहे. चला पुढचा प्रवास बघूया आपण. थोडासा राहिला आता 1 तासाचा. सकाळचे 6:20 झालेत आणि बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारचं रोड आतमध्ये तयार आहे. पुढे पुढे थोडं कच्चा आहे. पहिला 1 पदरी होता आणि पुढचा 2 पदरी झाला. काय बरोबर. देवारेला आलो ना ते. भारी कामं केले तिथे. पण ते आता कसं काम नाही चालू आहे ना, बंद आहे. मग वरून गाडी लावायला जागा आपल्याला भेटणार नाही आणि कधी परत आपल्याला जायचं असेल फिरवायला भेटणार नाही तिथे. गाडी जाईल. मी विचार करतो गाडी वरतीच लावूया. हां, टेन्शन नाही आता कुठे गाडी घेऊन. चला, 2 रस्ते आहेत. आपल्याला इथून लेफ्ट मारायचं आहे. लेफ्ट मारलो केलची, अंजरले कड्यावरचा गणपती आणि सरळ जातो तो बानकोटला. आणि बानकोट जेटी हरिहरेश्वर समोरला गेला. हा आपला केलशीला गेला. आपली गाडी एक पुढे आहेच आणि एक गाडी आता निघाली मुंबईवरनं. ती 11-12 वाजता म्हणजे 11 वाजेपर्यंत येईल भाव घेऊन. असे रस्ते आहेत गावचे अजून बनाय. आता हे आतले रस्ते थोडे काम बाकी आहे. थोडं म्हणजे खूपच काम बाकी आहे. अजून घेतलंच नाही काम करायला. थोडं तर होतील. सकाळचं वातावरण आहे. वाजलेत 6:45. येताना मुंबई ST निघतील आता तिथून. बघू शकता आपली गाडी पुढे एक आहे. अशा प्रकारचा प्रवास कधीतरी बरेच वर्षांनी करायला भेटतं. एकत्र येऊन सर्व दोन वस्ती आहेत, 2-3
राईटला रोड गेला ना, हा आंबवली, जावळे, साक्री, वेलास अशा प्रकारची गाव आहेत. म्हणजे हा जो राईटला गेला आहे आणि हा आपला केलशीला गेला आहे. तर आंबोलीतून बोटीने पण इकडचे लोक बाजार करायला केलशी गावात येतात. हे ब्रिज आहे. जसं पाणी येतं तेव्हा पाणी वाढतं इथे. पावसामध्ये जर कधी कधी आज ब्रिज दिसतच नाही. तर पुढे आपला इथं आपण मांदिवली या गावात प्रवेश करतो. ग्रामपंचायत मांदिवली वेळवी 19 हा वरती जो गेला वेळवी आतगाव, तिथून पण पाठीमागून पण केलशी येते. अशा प्रकारचे वरती पण बरेच गाव आहेत. आता काही बस आहेत त्या हल्ली वरच्या गावातून सर्वांना प्रवासी आहेत ते मुंबईकर प्रवासी त्यांना तिथून घेऊन तिथे खाली उतरते. पण केलशीतून या रोडवरचं काम चालू असल्यामुळे बहुतेक लोक गाड्या तिथूनच घेऊन जातात. सध्या आपली गाडी आपण इथूनच घेऊया. अशा प्रकारचं रस्त्याचं काम चालू आहे. म्हणजे पावसामध्ये जरा थोडं चांगलं होईल. इकडचं काय अजून वाढवलं नाही. असती रुंदीकरण वाढवल्या येईल आणि चांगलं होईल. पण तिथपर्यंत ते डांबराचं काम टाकून थोडंसं निवळ काम करायचा प्रयत्न चालू आहे. बघू शकता आंबोली स्टॉप ते आता पाठीमागे गेलं. म्हणजे समोरच्या साक्री गावात आणि आंबोलीला जाण्यासाठी बोट पकडायला इथे यावं लागतं. हे गावचे रस्ते. चला थोडंसं आता 2 मिनिटाचं 3 मिनिटाचा रस्ता आहे. आपण आता पोहोचलोय. तसं पण आपला इथे गावी असल्यावर फेरफटका होतोच आजबानमध्ये खेकडे पकडण्यासाठी भरती असल्यावर. आलं चल फायनली आपण केलशीत गाठली. पहिलं इथे बस थांबायची. आता आतमध्ये स्टॉप रस्ता झाल्यावर आतमध्ये जातात गाड्या. हे असं बरंच पुण्या पिण्याची लोक आले असतील ना जत्रा वित्रा. चला नवानगर पहिला नवानगर समान. मग बहिरीचं नाही, मग गणपतीचं मंदिर आहे तिथे. मग बहिरीचं देऊळ पहिला गणपतीचं मंदिर लागतो. गाव म्हणजे वाडी नवानगर. केलशीमध्ये प्रवेश आम्ही केलं. हे आपल्या गणपतीचं मंदिर आहे आणि आपला बाजार राईटला गेला समुद्र किनारी आणि इथे आपलं बाजार बहिरीच्या देवळा. चला केलशी बाजार. ते लोक तिथे घेऊन गेले गाडी. हा
घेऊन जायला काय नाही सामान घेऊन ठीक आहे तिथे सामान नाही गाडी घेऊन फिरवायला जागा नाही भेटणार गाडी बाकी काय घेऊन गेले जाऊ दे हां जी आम्ही पोचलो पाठीवर पाठी गाडी लावायला जागा नाही त्याला सांग कोणाला नंतर चला भाटीवर पोचलो तर इथे सामान गाडी लावतो आणि सामान उतरवतो चला हे सोनू कुठे आलो आपण कुठे आलो गावी हा गावी आलो गावी आलो घरी चला घरी घरी कशा आहात मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ पोचलो आत्ता 7:15 गाडी लावली वरती पार्किंगला आणि आता आलोय मामाकडे म्हणजेच बबन कदम आणि आता आपण हे गेल्या टायमाला तुम्ही बघितलं असेल याच घरात आपण थांबलो होतो आणि ही गावची आपली काळी चहा थोडं चहा घेऊया आणि आम्हा विश्रांती करायला आपल्या घरी मस्त निवांत जाऊन झोपून जाऊया जरा 2 तास हा बरं वाटलं खूप चांगला प्रवास झाला मुंबई टू केलशी आता पुढचे व्हिडिओ आपण काहीतरी गावातले आहेत मंदिरातले आहेत देवळातले आहेत पालखीतले आहेत ते आपण काढूया आणि आताची ही व्हिडिओ आपण इकडेच संपवत आहे यासाठी आवडली तर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला जॉईन व्हा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायला भेटेल चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट गुड मॉर्निंग आता मी झोपतोय मला झोप आली आहे माझी रात्र आता होऊन जाईल चला भेटू झोप आली आहे गाडी चालून चालून थकलोय खूप भेटू